हॅलो आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ब्लॉग विथ ममता. तर सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. आणि 1 तारीख आहे आणि 1 जानेवारीला खूप दिवसांपासून माझ्या इन्स्टाच्या स्टोरीज आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसवरून खूप लोकांना माहिती असेल की आमची यात्रा आहे. तर आता ह्या यात्रेचा ब्लॉग तर आपल्या घरातून सुरू व्हायला पाहिजे होता, पण हा नदीवरती सुरू होतोय. याचं रिझन असं आहे की आम्ही चाललो आता तापोळ्यात. तर चला पहिला आपण तापोळ्यात जाऊया आणि घरी येऊन पालखी अटेंड करूया. लेट्स गो. लॉन्च आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे. इथे माझी ताई आहे माझ्यासोबत आणि ही आमची पूजा हाय इकडे बघ. हाय. आमच्या टीव्हीला तर तापोळ्यात दवाखान्यात घेऊन चाललोय. रुपात आहे तापोळ्यात किती महिन्यांनी चाललेस? 5 वर्षांनी. डोळे पण उघडा ना तेवढा. हा हे बघा अशा मला सोडून पुढं चाललेत. गाईज बघा माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आमच्याकडे. बघा आम्ही चालत आता आमच्या सल्लूच्या रिसॉर्ट पाशी पोहोचले. जलविश्व गाईज. आणि फिरत बसल्या होत्या गार्डन मध्ये एक्झामला हां आणि तुम्ही गार्डन मध्ये खेळत बसल्या होत्या. हे आमच्या लास्ट ब्लॉग बद्दल बोलणं चाललंय. हॅपी बर्थडे बेबी. हॅपी न्यू इयर. तुझा पण लुक घे ना. हॅपी न्यू इयर. अगं बाई मिठी हे काय प्रकार आहे. एवढं प्रेम आणि माझ्यासाठी काय रे. आता आमच्या मामांचं दुकान निघाले बंद, तर ते इंकावरी वगैरे चालले कुठं ठेवायचं ते. ही आमची टीव्ही आणि लिली मी. आम्ही आलो नाक्यावरती वडापाव खायला. हे माझं स्नॅप करते. स्पेशली या खोबऱ्याच्या चटणीसाठी आमची ताई इथं आलेली. जागा करा ठेव. आता आम्हाला लस्सी पाजते. खजाना स्पॉन्सर. आता डायरेक्ट नॉनस्टॉप नदीवर. जिथे तिथे दिसत तू वेगळंच. हा आमचं गाव फुरुस. आम्ही आता नदीवरती पोहोचलोय. अजून आम्हाला नदी पलीकडे जायचंय. पूजा अशी का बसलेस? कशी पडलीस? बघा आमची लॉन्च आली. हे बघा आमच्या नदीकडचं वातावरण. चला आता मी गावात आलेलो आहोत, तर आता जाऊयात घरी. इकडून बघा तुम्ही आमच्या गावात येऊ शकता. Welcome to our village. म्हणजे लॉन्चने इथे समोर आपटी आहे जिथे आम्ही उद्या यात्रेला जाणार आहोत. आणि इकडे तापोळा आहे जिथे आम्ही आता जाऊन आलोय. चला पूजा एवढं का हाफतेस? घरी पोचशील ना बाळा? तुमच्या आशीर्वादाने. हॅलो गाईज. तर गाईज
आता म्हणजे काही कारणास्तव घरोघरी पालखी नाही जाणार ह्या वर्षी, म्हणून त्यामुळे फक्त मंदिरात पालखी येणार आहे. सो आता मंदिरातली पालखी अटेंड करायला चाललो आहे. चला जाऊयात. ही बघा आमची ज्योती. ही बघा कशी नटापटा करून आली. ही बघा आमची पिल्लू 1-2 1-2 बोलत बसली आणि असते, आणि ह्या दोघी जणी माझी वाट बघत. अच्छी आहे. आता आम्ही आमच्या मंदिराच्या समोर पोहोचलेलो आहोत. तर हे बघा करून शटअप. हे बघा इकडे गाणे वगैरे लावलेत मंदिरात आमच्या. गाईज हिने ना 2 तास मेकअपला लावले, तर मी हिच्या घरी हिला घ्यायला गेले. शटअप. पहिलं तर म्हणजे ना माहिती आहे का, माझ्या मेकअपला एवढा वेळ नाही लागलाय. तर मंडळी आता आमच्या गावात पालखी येणार आहे, म्हणून सगळे लोक मंदिरात जमा झाले. तर हे बघा आमच्या गावातल्या बायका, हे बघा. आणि हे बघा आमच्या गावातली पब्लिक अशी एकूण एक जरा करत अशी जमा होत आहेत आपल्या जनी देवीच्या मंदिरामध्ये. बघा कशी भरकटल्यासारखी कुठं पण हिंडत बसली. एकटीच बघा, एकटीच. तिला कोणाची काही गरज नाही. ठीक आहे. गावात येणाऱ्या पालखीचे तर सगळेच लक्ष देतात, कोणीतरी माझ्याकडे पण लक्ष द्या. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हाय करायला बोल सगळ्यांना. गावातल्या वाटेवरून पालखीचा आवाज यायला लागला, त्याच्यामुळे मी पटापटा खाली चालली आहे. दादा फटाके कुठे लावणार आहेस? पाहू शकता की आता पालखीचं आगमन मंदिरामध्ये झालेलं आहे. तर त्याच्यासाठी माणसांची गर्दी आणि माणसाचा जो उत्साह आहे तो बघण्याचा आनंद आहे तो माणसांना एकदम पाहायला भेटतो. त्यामुळे परत आपण तिकडेच बघूया. आमच्या गावात ना वृक्षांचं म्हणजे जागरण प्रमाण जास्त दिसतं, पण तरीही आपल्या गावात फक्त पालखी येणार आहे, यात्रेचा दिवस आहे, ह्यासाठी आमच्या गावातली उमडी मंडळी झाडून पुसून अशी लगेच पटापटा गावाला येतात का तर फक्त देवदर्शन घ्यायला. म्हणजे तुम्ही बघू शकता की ह्यामध्ये ह्या गोष्टीचा क्रेझीनेस किती असेल ते. मला
त्यासोबत हे सांगायचं आहे की यात्रा आणि देवाचं येणं, आपल्याला देवाचा आशीर्वाद भेटणं ही खूप म्हणजे महत्त्वाची संधी असते असं म्हणतात गावात. आणि तसं तर बघायला गेलं तर वर्षाचा हा पहिला दिवस आहे. एवढा छान सहयोग कोण सोडेल. सबस्क्राईब करा चॅनलला. पासून तुम्ही पालखी कुठे कुठे गेले त्याच्यासोबत तुम्ही गेला असाल तर तुम्हाला तर काय आम्हाला खूप मज्जा आली. आम्ही आमचे तहान भागवत आहोत. हे पहा तुम्ही, माझे पप्पा इकडे सुंदर असा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि आपल्याकडे पहिल्या दिवशी यात्रेची पहिली पालखी येते. त्यामुळे सर्व मुंबईवाले अगदी आनंदाने आणि हौसेने इथं आलेले आहेत. त्यामुळे सर्वांचा आनंद झाला पाहिजे एवढी इच्छा आहे. बस बस. तर आता हे आज पालखी आपल्या देवाची आपल्या मंदिरामध्ये आलेली आहे आणि अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे. संपूर्ण मुंबईकर मंडळी इथं आलेली आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे ज्याची वर्षभर आपण वाट पाहतो असा हा अतिशय सुंदर कार्यक्रम इथे चालू आहे. आता म्हणजे पालखी आल्याच्या नंतर जी पूजा असते ती आरती वगैरे तर ती झालेली आहे. तर त्यानंतर आता आपण मंदिराच्या आतमधलं काय वातावरण आहे ते बघूया. चला. मंडळी आता संध्याकाळचे 6:30 व्हायला आले पण अजून ह्या वर्षी लवकर अंधार पण नाही झालंय असं वाटलं. 7 वाजून मला सांगा आहोती डोंगराची माझी येडमाई, आहोती डोंगराची माझी येडमाई, कोणाचा विश्वास तुटू देत नाही. आहोती डोंगराची माझी येडमाई, कोणाचा विश्वास तुटू देत नाही. तुम्ही पाहिलं की आमच्या गावातून पालखी मार्गस्थ झालेली आहे बाकीच्या गावांमध्ये जायचं. तर जसं की सकाळपासून ती म्हणजे बौद्धवस्ती, केळकर, सोळशी असं ह्या पट्ट्यांमधून आमच्या गावात आली. तर आता त्यानंतर ती आता म्हणजे हातरेवाडी, परत त्यानंतर मांटी आणि उद्या आपटी असं कवर करेल. तर त्यानंतर छबिना असेल. तर उद्या जागर असणार आहे. त्यामुळे आता ब्लॉग आपण इथेच थांबवूयात आणि आपण पुढच्या ब्लॉगमध्ये परत भेटूया. तर मंडळी यावर्षीचा पालखीचा सोहळा तर खूप छान प्रकारे पार पडलाय असं तर मला वाटतं. आणि त्याचबरोबर आता एवढा छान ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला सबस्क्राईब करा असं सांगावं लागणार आहे का? करा ना सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला अशी लगेच येईल. आणि त्याचबरोबर आपल्या ह्याच्यावरती व्हिडिओवरती लाईक करा
वाटले तर कमेंट करा, लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. हे झालं महत्त्वाचं बोलणं. तर मग आता निरोप घेते तुमचा. बाय. थँक्यू.